आणि यानंतर कोल्हापुरातनं एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। MIDC मधील एका प्लास्टिक कंपनीला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आणि या घटनेनंतर दुपटी शिरोली MIDC परिसरात धुराचे लोट पाहायला मिळतात। विशाल पुजारी आपल्या सोबत आहेत, माहिती जाणून घेऊयात। विशाल, ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली आहे? सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच ऋतुजा, खरं तर कोल्हापूरच्या शिरोली MIDC मध्ये लागलेली आग आहे आणि या आगीमुळे खरं तर संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। कारण ही आग कशामुळे लागली याबाबतच्या चर्चा अनेक सुरू आहेत। मात्र जर पाहिजे तर शिरोली MIDC या परिसरामध्ये एक प्लास्टिक कंपनी आहे आणि याच प्लास्टिक कंपनीला ही आज दुपारी आग लागल्याचं समजलं जाते। तर अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न जे आहेत ते केले जातात। तर या सगळ्या परिसरामध्ये MIDC असल्यामुळे या ठिकाणी असलेल्या इतरही काही उद्योग असतील यांना या सगळ्या परिस्थितीमुळे कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे कुठेतरी खबरदारी जी आहे ती घेतली जाते। मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। मात्र ही आग विझवण्याचं काम जे आहे ते आटोक्यानं करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। ऋतुजा, निश्चित आणखी एक महत्त्वाचं विशाल, नुकसान किती झालेलं आहे आणि यावेळी कोणी उपस्थित होतं का कंपनीमध्ये? तिथे कोणी अडकलंय का याची काही माहिती देण्यात आली आहे? अद्यापही त्या ठिकाणी कोणी जखमी आहे का याबाबत माहिती मिळालेली नाही। नुकसानीबाबत संपूर्ण या ठिकाणी ज्यावेळेस आग विझवण्यात येईल त्यानंतर ही संपूर्ण नुकसानीबाबत माहिती जी आहे ती मिळेल। मात्र सध्या जर पाहिजे तर आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। आगीचे म्हणजे जो धुराचे लोट आहेत ते मोठ्या संख्येने पसरताना पाहायला मिळेल। त्यामुळेच कुठेतरी ही बाब जी आहे ती गांभीर्याने घ्यावी अशा पद्धतीची परिसरातून प्रतिक्रिया देखील पाहायला मिळतात। मात्र MIDC मध्ये असलेली ही आग ही या सगळ्या परिसरामध्ये कुठेतरी गांभीर्याने घ्यावा अशा पद्धतीच्या मागण्या स्थानिकांमधून आहेत। निश्चित विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।